देश भर में 18वें लोकसभा चुनाव के नतीजों का इंतजार खत्म होने जा रहा है। लोकसभा की 543 सीटों पर चुनाव के परिणाम आज 4 जून को जारी किए जाएंगे। सभी राज्यों में कड़ी सुरक्षा के बीच सुबह 8 बजे से वोटों की गिनती जारी है। इस बीच पूर्व मंत्री एकनाथ खड़से ने देश में गठबंधन सरकार फिर से आने का विश्वास जताया है। रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये 6व्या फेरी अखेर रक्षाताईंना जवळपास 75,000चा लीड मिळालेला आहे आणि वाढता लीड पाहताना अजून 23 फेऱ्यापर्यंत जायचं आहे। हा लीड कदाचित 2-2.5 लाखापर्यंत जाऊ शकेल आणि हे सगळं चित्र पाहत असताना विरोधकांच्या पायाखालचे वाळू सरकलेले दिसत आहे, मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं दिसत आहे। त्यामुळे याच्यावर ऑब्जेक्शन घ्या, त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या, अशा स्वरूपाची हे रडीचा डाव चालू आहे। हालत काँग्रेसच्या नेत्यांनी हे जाहीर केलं होतं की तुम्ही बूथ सोडू नका, त्या ठिकाणी असं होण्याची शक्यता आहे। त्यानुसार त्यांच्या योजनेनुसार यांनी हे केलेलं दिसतं आहे। गोंधळ घालायचा, गडबड करायची, पण यात काही तथ्य नाही आहे। जे सुरळीतपणे मतमोजणी चालू आहे, ती मतमोजणी अशी सुरळीतपणे पुढे चालू राहील असं मला विश्वास आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।